आणि एक मोठी बातमी कोल्हापुरातून आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस किणी टोलनाका इथे जे आंदोलन सुरू होतं ते स्थगित करण्यात आलंय। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, काँग्रेसनं कोल्हापुरातल्या किणी टोलनाक्यावर जे आंदोलन सुरू केलं होतं ते स्थगित केलंय। 25% टोल माफ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला इथे आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झालाय। ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, आज सकाळपासून काँग्रेस या टोल बाबत आक्रमक झालं होतं। रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि असं असताना रस्ते नाही तर टोल का घ्यावा अशा पद्धतीचा सवाल करत आहे ते काँग्रेसच्या सगळ्याच नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या 4 टोल नाके आहेत ते अडवून धरले होते। काही ठिकाणी आहे ते वाहनांच्या साठी टोल मुक्त वाहनं आज नाक्यावरून सोडली, तर रस्ता रोको सुद्धा आहे ते कोल्हापूर मध्ये करत या आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा प्रयत्न केला होता। अखेर या आंदोलनाला यश आल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूरचं जे आंदोलन आहे ते सतेज पाटील यांनी आता स्थगित केलेलं आहे। या ठिकाणी सध्या 25% सूट देण्याचा निर्णय आहे तो शासनाने जाहीर केलेला आहे। याशिवाय 15 दिवसाची मुदत घेऊन हे जर रस्ते आम्ही सर्व्हिस रोड पूर्ण करतो, जर हे पूर्ण नाही झालं तर मात्र पुढची 25%ची जी सवलत आहे ती आम्ही तुम्हाला देऊ अशा पद्धतीचं आश्वासन आहे ते नॅशनल हायवे अथॉरिटीनं दिलेलं आहे। त्या संबंधितलं लेखी पत्र सुद्धा आहे ते सतेज पाटील यांना दिलं आणि त्यानंतर हे आंदोलन आता सतेज पाटील आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदारांनी मागे घेतलेलं आहे। त्यामुळे पुणे बेंगलोर महामार्गावरची जी वाहतूक जवळपास तासभर रोखून धरण्यात आली होती ती आता पूर्ववत झाल्याचं पाहायला मिळते आणि काँग्रेसच्या आंदोलनाला एक प्रकारचे हे यश मिळाल्याचं पाहायला मिळते। मात्र 15 दिवसानंतर जर काही निर्णय नाही झाला तर मात्र पुढचं आंदोलन तीव्र असेल अशा पद्धतीचा इशारा आहे तो सतेज पाटलांनी दिलाय। त्यामुळे पुढच्या 15 दिवसात आता काँग्रेस काय निर्णय घेते, काय भूमिका घेते हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मिलिंद, तुर्तास धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल। नॅशनल हायवे अथॉरिटीच्या लोकांनी 25% टोल माफी लिखित स्वरूपात आश्वासन दिलंय आणि 15 दिवसांची मुदतही मागितली आहे।